हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. सगळ्यात आधी तर सगळ्यांना हॅप्पी गुढीपाडवा. सकाळी सकाळी उठले, आंघोळ वगैरे झाली, देवपूजा केली, नंतर गुढी उभारली, तिची पूजा केली. नंतर स्वयंपाकाला लागले. मस्त इथं पनीरची भाजी बनवत होते. तेल टाकलं, कांदा, हिरवी मिरची, लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर ते परतून घेतले आणि नंतर थोड्या वेळाने थोडेसे त्याच्यात काजू पण टाकलेले आहे. मसाला परतून वगैरे घेत आहे इथं. बघू शकतात तुम्ही. हे बघा इथं कोथिंबीर टाकलेली आहे. इथे कोथिंबीर टाकून थोडंसं परतून घेतलेलं आहे. तुम्ही काय बनवलं पाडवा स्पेशल ते नक्की सांगा. हे बघा इथं काजू टाकलेले आहे. मसाला परतून घेतला, थंड होऊन मिक्सरमधून बारीक काढून घेतलं. मग तेल टाकलं आणि जिरे टाकून मसाले टाकले. वाटण केलेलं ते टाकलं. वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. अशी एकदा बनवून बघा, खरंच खूप छान लागते भाजी. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेत आहे इथे. त्यानंतर त्याच्यात टाकणार आहे मी मसाले, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर, हळद, मीठ आणि नंतर थोडंसं सुहानाचं पनीर मसाला टाकणार आहे. मसाला वगैरे टाकून तेल सुटेपर्यंत परतून दिलं. नंतर त्याच्यात टाकणार आहे वाटाणे. बघू शकता तुम्ही, वाटाणे पण छान परतून घेणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यात मिक्सरमध्ये पाणी टाकून ते मसाल्याचं पाणी टाकून दिलेलं आहे. बघू शकता. पनीरची भाजी तर एकदम छान आणि टेस्टी झाली होती. बघू शकता. मग त्याला उकळू द्यायचं थोडंसं. बघू शकता किती छान दिसत आहे. मग नंतर फ्राय केलेले पनीरचे तुकडे टाकलेले आहे. किती छान दिसत आहे भाजी. एकदम टेस्टी झाली होती. व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही, लाईक करा प्लीज सगळ्यांनी. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथं कोथिंबीर टाकलेली आहे वरून. हे बघा इथं आपली भाजी तयार झालेली आहे. टेस्टी टेस्टी छान छान. बघा कशी दिसत आहे. खायला पण तितकी टेस्टी होती. त्यानंतर मग पुढे बनवणार होते मी शेवयाची खीर. तूप टाकलेलं आहे. नंतर शेवया भाजून घेणार आहे. मस्त छान खरपूस भाजून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. शेवया भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे दूध. दूध टाकलेलं आहे. आणि नंतर काजू, बदाम आणि इलायची पूड टाकलेली आहे. छान असं थोडंसं मिक्स केलं. नंतर चवीप्रमाणे साखर टाकलेली आहे. जेवढं आपल्याला गोड हवं आहे तेवढं. खीर पण आपली रेडी झाली. आता इथे पुढे छोटे छोटे पापड होते ते तळून घेणार आहे. पापड तळून घेणार. हे बघा इथं पापड तळून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. तुमचा गुढीपाडवा कसा गेला ते नक्की सांगा. पापड तळून घेतले आणि त्यानंतर मग पुऱ्या तळून घेणार आहे. पनीरच्या भाजीसोबत पुऱ्या बनवल्या होत्या. पुऱ्या खूप छान लागतात. त्यामुळे मग पुऱ्या बनवत होते मी. हे बघा इथं पुऱ्या बनवल्या. पुऱ्या वगैरे बनवून झालं. मग नंतर मी नैवेद्याची तयारी केली आणि मग नैवेद्य वगैरे गुढीला दाखवायला गेले. बघू शकता पुऱ्या पण मस्त टम्म फुगल्या होत्या. खीर, पुरी आणि पनीरच्या भाजीचं नैवेद्य दाखवलं होतं मी गुढीला.
आता झालं आहे माझं स्वयंपाक. मग नैवेद्य दाखवायला गेले. बघू शकता तुम्ही. नैवेद्य वगैरे दाखवलं. नंतर पुढं पिल्लू चिकू मस्त ते गाठी खात होते. आम्ही लहानपणी नाही का मम्मी मस्त गळ्यात अशी बांधून द्यायची आणि आम्ही खायचो. जेव्हा नाही भेटायची तेव्हा मग असे दोघा भावा बहिणीचे भांडणं व्हायचे आमचे. खरंच खूप छान दिवस होते ते. या जेवायला. मस्त खा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर.